21 डेज 21 ऑथरमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आजचे जे लेखक आहेत, कदाचित तुम्ही ओळखला असेल, त्यांचं नाव आहे भालचंद्र नेमाडे आणि त्यांना नुकतंच म्हणजे माझ्या मते ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या हिंदू या कादंबरीला. हिंदू जवळपास लिहायला त्यांना 12 ते 15 वर्ष लागली असं ते म्हणतात. आणि त्यांची खरी तर जी कादंबरी आधी जी मी वाचली ती म्हणजे कोसला. ऑब्व्हियसली 2 गट आहेत साहित्य क्षेत्रामध्ये खरं तर, की ज्यांना कोसला खूप आवडते आणि ज्यांना कोसला अजिबात आवडत नाही. मी खरं तर कोसला अजिबात आवडत नाही या गटातला आहे. पण तरी मी हे ऑथर का रेकमेंड करतोय, कारण मी जसं म्हणालो की कधी कधी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी पण सुंदर असू शकतात आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण त्याच्याकडे बघायला पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे कोसला तसं नाही, भालचंद्र नेमाडे खूप काही आहेत, त्यांचं बरंच बाकीचं साहित्य आहे ते तुम्ही वाचायला हवं. त्यातून मी काय रेकमेंड करतोय, मी जसं सांगितलं की हिंदू. अगेन हिंदूमध्ये पण असेच गटतट पडलेत की कोणाला प्रचंड आवडते, कोणाला ती अजिबातच आवडत नाही. माझ्या बाबतीत जर सांगायचं असं तर असं झालं की हिंदू मी आधी वाचली, सेम हाईप वगैरे म्हणा, मार्केटिंग म्हणा, त्यामुळे वाचली वगैरे असं म्हणू शकतो आपण. मला नाही आवडली. बट देन आई म्हणाली की तू कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी वाचलंस ते माहीत नाही, पण त्याच्यामधला सार्काझम जर तू पकडत गेलास किंवा तो जर तुला कळाला, कारण सार्काझमचं तसंच असतं की समोर तुम्ही एक सहज स्टेटमेंट करता, पण जोपर्यंत तुम्हाला काही त्याचं एक बॅकग्राऊंड माहीत नाही आहे किंवा तो सार्काझम नाही कळाला तर तुम्हाला गोष्टी कळतच नाहीत. तर तसं असं बऱ्याच ठिकाणी असं सार्काझम पेरलेलं आहे, असं आईचं म्हणणं होतं. आणि मग मी परत ती कादंबरी वाचली अँड देन आय रिअलाइज की येस, दॅट इज वर्थ अ ज्ञानपीठ. तर मला असं वाटतं की तुम्ही नेमाडेंना वाचायला पाहिजे, आजकालच्या तरुणांनी वाचायला पाहिजे. आणि मी जो थॉट मगाशी सांगितला तो, की तुमची आवड निवड कधी कधी बाजूला ठेवून पण तुम्ही काही वेगळ्या वाटा, वेगळे ऑथर्स हे जे आहेत ते वाचायला हवेत, वेगळ्या वाटा चोखायला पाहिजेत आपण ज्याला म्हणतो. तर गो गेट इट, अगेन यू विल लव इट. थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं, तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.